Well, hello. Good morning, and I welcome you all to today's storytelling session. And we have Anup George and Sanika Zushi with us. So let's begin with Sanika's story today. And I welcome Sanika and Anup and you all. Like in the morning, I can see everybody is like well dressed. Are you all ready? Are you all ready? Yeah, I can see that. Yes. All right. So I'll ask Sanika. येस. सो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी. गोष्टीचं नाव आहे तिसरा पाय. तर आपल्या गोष्टीत एक छोटस राज्य आहे बरं का. त्या राज्याचा हा राजा आणि ही त्याची राणी. राजा तसा प्रेमळ होता बरं का स्वभावाने, पण खूप आळशी होता. राणी ही स्वभावाने प्रेमळ होती, पण राजा इतकी आळशी नव्हती. तिला पुस्तकं वाचायलाही खूप आवडायचं, त्यामुळे ती चुणचुणीत झाली होती. ह्या राजा राणीला एक छोटी मुलगी झाली. त्या मुलीला बघून त्या दोघांना इतका आनंद झाला की त्यांनी त्या मुलीचा बारस एकदम थाटामाटात करायचं ठरवलं. मग त्यांनी राजवाड्याला लाइटिंग वगैरे केलं, छान दिवे वगैरे लावले, मस्त पदार्थ बनवले आणि असं खूप तयारी केली. बऱ्याच लांबच्या लांबच्या पाहुण्यांना पण बोलवलं. पण त्यांच्या समोर एक मेन प्रश्न होता, मुलीचं नाव काय ठेवायचं. त्यांनी खूप विचार केला, पण त्यांना काही चांगलं नाव सुचलंच नाही. त्याच राज्यात अजून एक परी पण राहत होती बरं का. ह्या परीचं नाव किनई. म्हणजे तिचं खरं नाव किनई नव्हतं, पण लहानपणी ती प्रत्येक वाक्यात कमीत कमी दोनदा तरी किनई म्हणायची. म्हणजे काही मुले असं बोलतात ना की आज किनई मी किनई चॉकलेट खाल्लं, तर तसंच ती पण बोलायची बरं का. म्हणून तिचं नाव किनई पडलं. खरं तर मोठी झाल्यावर तिची ही सवय कमी झालेली, पण मग आता नाव पडलेलं ना तिचं, सो मग तिला सगळे त्याच नावाने हाक मारायला लागले. ही परी तशी छान होती, म्हणजे जादू बिदू करायची, लहान मुलांचे हट्ट पुरवायची, गरजू लोकांना मदत करायची. पण ही परी जराशी वेंधळी, विसरभोळी आणि धांदरट होती. म्हणजे तिला कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं, कधी बोलायचं, किती हसायचं, या बाबतीतली अक्कल जरा कमीच होती. पण ती राजाची लहानपणीपासूनची मैत्रीण होती ना, त्यामुळे राजाने ठरवलं की तिला बारशाला बोलवायचं. आणि त्या दोघांना नाव काही सुचतच नव्हतं. मग त्यांनी हे पण ठरवलं की आता परीलाच नाव ठेवायला सांगायचं. फायनली बारशाचा दिवस उजाडला. त्या दिवशी सगळी तयारी छान झाली, पदार्थ बनवले, पाहुणे वगैरे आले, पण किनई परीचा काही पत्ताच नाही. राजाला आलं टेन्शन. तो टेन्शन मध्ये येऊन फेऱ्या घालायला लागला, कारण जर किनई परी आलीच नाही तर बाळाचं नाव कोण ठेवणार. पण मग जोराचा वारा आला, धडमधडूम आवाज झाले, दार धाडकन उघडलं गेलं आणि किनई परी वाऱ्यावर भिरभिरत आली आणि राजासमोर येऊन धपकन पडली. तिचं रूप बघून राणीला काय पण सोंग काढलंय असं म्हणायची इच्छा होत होती, पण आता तिथे राजा आणि बरेच पाहुणे पण होते ना, सो मग राणींनी स्वतःला आवरलं. त्यांनी बाळाला पाळण्यात ठेवलं आणि मग राणी आता परीला म्हणाली, आता नाव ठेवायचं. खरं तर घरातून येताना परीनं एक छानसं नाव पाठ करून आली होती बरं का. पण आता म्हणून मग नाव पटकन ठेवायचं आणि मोकळं व्हायचं की नाही. पण नाही, कुठल्याही गोष्टीचा गोंधळ करायचा आणि मग तो सोडवत बसायचा, हा तिचा छंदच होता. म्हणून ती म्हणाली, ए मी असं नुसतं नाव नाही ठेवणार. हा, मी की नाही ते एका छानशा कवितेत गुंफलंय, ऐका हा, असं ती म्हणाली आणि तिनं आवाज लावला. आ. जमलेल्या पाहुण्यात गडबड झाली. काही घाबरले, काही दचकले, पण राजा म्हणाला, वा वा वा. मग पाहुणे पण म्हणाले, वा वा वा. हे ऐकून किनई परीला आणखीनच चेव चढला. तशी फुल उत्साहात येऊन गायला लागली. आज आले नटून थटून मी बारशाला गडे, खाईन चिक्की अन काजू कंद वेफर आणि पेढे,
गारे गार पन्हे पिऊन मी घेईन चिमूट सुपारी. बाळाचं नाव ठेवते असं म्हणून तिनं खिशातनं काहीतरी काढलं. बाळाचं नाव ठेवते पेन्सिल कुमारी. आ, राणी दचकली. राजा तर एवढा दचकला की त्याला बोलायला काही सुचलंच नाही. हे बघून किनई परीच्या लक्षात आलं की आपण काहीतरी गडबड केली. ए, मी आता काहीतरी वेगळंच बोलले का रे? काय म्हणाले मी? तिनं विचारलं. पेन्सिल पेन्सिल कुमारी, राजाने कसं बसं सांगितलं. अगं बाई हो, असं कसं काय झालं? किनई परी म्हणाली. तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या हातातल्या गोष्टीकडे गेलं. अय्या, ही पेन्सिल कशी काय आली माझ्या हातात? हात त्याच्या. अरे, घरून निघताना की नाही घाई चुकून मी जादूच्या छडीऐवजी ही पेन्सिलच टाकली माझ्या खिशात आणि म्हणून माझ्या तोंडातनं पेन्सिल कुमारी असं नाव चुकून निघून गेलं असणार. काय झालंय माहितीये का, हल्ली ना जादूच्या छडीच्या आकाराचं पेन्सिलचं लेटेस्ट मॉडेल आलंय नवीन. पण परीला तोडत राणी रडवेल्या आवाजात म्हणाली, पण मग आता नाव बदलता येणार नाही? किनई परी म्हणाली, नाही ग बाई, एकदा मी नाव ठेवलं ना आता पक्कच झालं ते. अगं पण हे कसलं नाव? पेन्सिल हे काय मुलीचं नाव असतं? आणि ही काही साधी सुधी मुलगी नाही, राजकुमारी आहे. राजकुमारीचं नाव पेन्सिल? राजाने विचारलं. आता ही काही हसण्यासारखी गोष्ट होती का? पण तरी पण परी फिसकन हसली आणि म्हणाली, नाव विचित्र आहे खरं, पण बाकी अगदी नक्षत्रासारखी सुंदर आहे हो तुझी मुलगी. बघ ना, छान कुरळे केस आहेत, एक सुंदर चेहरा आहे, 2 नाजूक नाजूक हात आहेत, 3 गुलाबी गुलाबी पाय आहेत. ई! परीने किंचाळणी पाहून राणी घाबरली. काय ग बाई, आता काय झालं? तिने विचारलं. मी मी आता काय म्हणाले? परीने विचारलं. तू म्हणालीस की बाळाला छान कुरळे केस आहेत, एक सुंदर चेहरा आहे, 2 नाजूक हात आहेत, 3 गुलाबी गुलाबी 3 पाय. राणी किंचाळली आणि तिनं पटकन बाळाच्या अंगावरचं दुपटं बाजूला केलं. आपले 3 पाय खुशीत हलवत पेन्सिल कुमारी खुदकन हसली. हे पाहून राणीला काही सहन नाही झालं. तिनं भोकाडच पसरलं. आता राणी रडते म्हणून आलेले पाहुणेही जमेल तसं रडायला लागले. राजा तर डोकं धरून खालीच बसला. बघा, पुन्हा झाला की नाही घोटाळा? माझं ना नेहमी नेहमी असं का होतं मला बाई काही कळतच नाही. परी नाक वाकडं करत नाही. पण एवढं रडायला नकोय बर का. एखादा जास्तीचा पाय असला तर एवढं काही बिघडत नाही. आणि ही राजकुमारी आहे, राजकुमारीचं काहीतरी वेगळं असायलाच पाहिजे ना इतर मुलींपेक्षा. आणि जेव्हा बाजारात 2 वर 1 वस्तू फुकट मिळते तेव्हा कशी पळत जातेस? आता तर इथे 2 पायांवर एक अख्खा धडधाकट पाय मिळतोय तर राणी आणखीनच जोरात रडायला लागली. आता मात्र परी वैतागली. ए, रडू नकोस ना. बघ बाई, कोणी दुसरी असती तर आपल्या मुलीसाठी अजून काहीतरी मागून घेतलं असतं. म्हणजे अजून एखादं. ती काही बोलायच्या आतच राजाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला गप्प केलं. आता ही धांदरट परी राजकुमारीला अजून एक नाक किंवा अजून एक पोट वगैरे देऊन बसायची आणि पंचायत व्हायची. त्यांनी लगेच तिला गाडीत बसवलं आणि तिच्या घरी पाठवून दिलं. पण परी घरी पोचायच्या आतच ही बातमी सगळ्या राज्यभर पसरली आणि सगळे म्हणाले, बिचारा राजा आणि बिचारी त्याची राणी. तशी राजवाड्यातली परिस्थिती कशी होती? गंभीरच होती. बारसं झाल्यापासून आपल्या मुलीला पाहून राणी रोज एकदा तरी कमीत कमी रडायची. राजालाही आपल्या 3 पायाच्या विचित्र मुलीकडे पाहून फार वाईट वाटायचं. परीला तिचं ते विचित्र नाव रोज दरबारातून घरी आल्यावर काय म्हणते आमची पेन्सिल असं विचारताना किंवा आपण आपल्या पेन्सिलला खूप शिकवायचं हा असं सांगताना राजाला कसं तरीच व्हायचं. जो जो ग जो जो पेन्सिल बाळे, तुझ्या 3ही पायात सोन्याचे वाळे अशी अंगाई गाताना राणीचाही चेहरा आपोआप वाकडा व्हायचा. त्यांना असं वाटायचं की त्यांच्या मागे लोक त्यांच्या विचित्र मुलीवर हसत असतील. पण पेन्सिल कुमारीला ह्याचं काही नव्हतं. ती एकदम मजेत होती. उलट इतर मुलांपेक्षा ती लवकर चालायला शिकली. आपल्या 3 पायांवर ती राजवाडाभर अशी काही धावपळ करायची
की तिला अडवता अडवता राणी आणि दास्या अगदी थकून जायच्या. मग थोड्या वर्षांनी पेन्सिल कुमारी शाळेत जायला लागली. तिथे ती छान चित्र काढायला शिकली, गाणी म्हणायला शिकली, आपल्या 3 पायांवर डान्स सुद्धा करायला शिकली. पण तिला सगळ्यात जास्त आवडायचे ते मैदानी खेळ. फुटबॉल खेळताना तर ती कुठल्या पायाने चेंडूला लाथ मारेल ह्याचा अंदाज कोणालाच बांधता यायचा नाही. धावण्याच्या शर्यतीत इतर मुलांनी पळायला सुरुवात करेपर्यंत हिने शर्यत जिंकलेलीही असायची. लंगडीत तर तिला कोण हरवणार? एक पाय जरी हवेत वरती लंगडा असला तरी बाकीचे 2 जमिनीवरच असायचे ना. आता बाकीची सगळी मुलं ताईंकडे कंप्लेंट करायला जायची. पण मग ताई तिला काही बोलल्या की ती म्हणायची, ह्या सगळ्यांना 2च पाय आहेत, त्यात माझी काय चूक? असं ह्या तिसऱ्या पायाचं आणि पेन्सिल कुमारीचं अगदी छान जमलं होतं. पण ह्या पायाची एक वेगळीच गंमत पण होती बरं का. म्हणजे तशी पेन्सिल कुमारी शहाणी मुलगी होती. पण कधी कधी सगळ्या लहान मुलांना वाटतं तसं तिला पण वाटायचं की आपण हट्ट करावा, किंवा ती कधी कधी आईबाबांचं ऐकायचं नाही, किंवा खोटं बोलायची, किंवा आईबाबांना त्रास द्यायची. पण असं काही झालं ना की तिचा तिसरा पाय एकदम खांबासारखा ताठ व्हायचा. आणि मग असं झालं की तिला चालता यायचं नाही, पळता यायचं नाही, की बसता सुद्धा यायचं नाही. पण मग ती जोपर्यंत असं नाही म्हणायची की सॉरी माझं चुकलं, तोवर तिचा पाय काही हलायचाच नाही. ही गोष्ट जेव्हा राजा राणीला कळली तेव्हा राणी म्हणाली, बरं झालं, आता हिला जरा वळण तरी लागेल. पण तिसरा पाय तेवढ्यावरच थांबणार नव्हता. तो राजवाड्यातल्या सगळ्यांनाच वळण लावायला निघाला होता. त्या दिवशी संध्याकाळी काय झालं, राजा नेहमीसारखा दरबारातून घरी आला. घरी आल्यावर राणीने त्याची पिशवी घेतली आणि पिशवीतला डबा बाहेर काढून पाहिलं, तर डबा तसाच आणलेला. एक घास सुद्धा डब्यातला खाल्ला नव्हता. राणी चिडली आणि ती राजाला ओरडून म्हणाली, हे काय, डबा तसाच आणलात न खाताच? राजा म्हणाला, हो ना, काय करू, आज दरबारात एवढं काम होतं की वेळच नाही मिळाला. दमलो बुवा. हुश. डबा खायलाही वेळ नाही मिळाला? विटीभर राज्य तुमचं, त्याची कामं एवढी असतात तरी किती? राणीनं आश्चर्याने विचारलं. हे सगळं खोटं होतं बरं का. पण खरी गोष्ट अशी होती की राजाने दिवसभर काही काम केलं नव्हतं आणि तो दिवसभर नुसते पत्ते खेळत बसला होता. आणि राणीनं दिलेला डबा खाण्याऐवजी कोपऱ्यावरच्या गाडीवरनं त्यांनी भेळ, पाणीपुरी आणि कुल्फी सुद्धा खाल्ली होती. पण हे राणीला कसं सांगणार, म्हणजे चिडेल ना ती. म्हणून मग तो राणीला म्हणाला, हा ते हो, आपलं काम म्हणजे ते टेबल आवरायचं होतं, पेन्सिलींना टोकं करायची होती, कॅलेंडरचा महिना बदलायचा होता. झालंच तर राजाला अजून काही थापा सुचेना. तेवढ्यात पेन्सिल कुमारीच्या तिसऱ्या पायाने राजाला अशी जोरदार किक मारली की राजा तोंडावरच पडला. राणी म्हणाली, अगं हे काय, बाबांना किक काय मारली? पेन्सिल कुमारी म्हणाली, मी कुठे मारली, या तिसऱ्या पायाने मारली. त्याला काही आवडलं नाही ना की तो असंच करतो. आपलं लाल झालेलं नाक असं मुठीत पकडत राजा उठला आणि म्हणाला, आज दरबारात काय काम केलं ते सांगत होतो, त्यात ह्याला ना आवडण्यासारखं काय? आगाऊच आहे हा तुझा पाय. पण राणीनं मात्र डोळे बारीक केले. तिला राजाचं सस्पिशन आलं होतं. ती अशी त्याच्यासमोर अशी डोळे बारीक करून अशी कमरेवर हात ठेवून उभी राहिली आणि म्हणाली, हा सांगा बरं, परत एकदा सांगा, काय काय काम केलं ते? बोला बोला, घाबरू नका. राजा हळूहळू पेन्सिल कुमारीच्या तिसऱ्या पायापासून लांब गेला आणि मग परत म्हणाला, ते काम म्हणजे आपलं टेबल आवरायचं होतं. आणि ओय 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 ओय, परत एकदा पेन्सिल कुमारीच्या पायाने त्याला अशी जोरदार किक मारली की तो परत खाली पडला. आता राणी त्याच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, बोला बोला, सांगूनच टाका खरं काय ते. भेळ खाल्ली, पाणीपुरी पण, कुल्फी पण खाल्ली आणि दिवसभर पत्ते खेळलो. पत्ते. बरं झालं, अगदी छान झालं, तिसऱ्या पायाने अगदी चांगलं काम केलं. राणीनं राजाला चिडवलं. पण राणी त्याच्यावर खूप चिडलेली, कारण राजानी हे सगळं तर केलेलंच, पण तो वर राणीशी खोटं पण बोलला होता. म्हणून ती म्हणाली, आता 8 दिवस जेवायला फक्त वांग आणि पडवळाची भाजी, आणि ब्रेकफास्टला सुद्धा साबुदाण्याची खीर, आणि टीव्ही बंद, असं म्हणून ती तरातरा पाय आपटत निघून गेली. तेव्हापासनं गंमत म्हणून सुद्धा दरबारात आणि राजवाड्यात कोणी खोटं बोलू शकलं नाही.
पण त्यामुळे काय झालं की लोकांमधली भांडणं जी व्हायची ती कमी झाली. सगळे आपलं काम प्रामाणिकपणे करायला लागले. त्यामुळे राज्याचा कारभारही सुधारला आणि राजा आणि प्रधानजींना पत्ते खेळायला मोकळे वेळही मिळायला लागला. कारण ते आधी टाइमपास करायचे ना, तो टाइमपास करणं आता त्यांनी बंद केलं. त्यामुळे त्यांना पत्ते खेळायला वेळही मिळायला लागला. आणि त्यामुळे आधी जे लोक तिसऱ्या पायाचं मेन्शन केल्यावर अरे रे असं म्हणायचे, ते आता म्हणायला लागले, हा पेन्सिल कुमारीच्या त्या पायाचाच गुण बरं. असं सगळं इतकं छान चालायला लागलं की तिसऱ्या पायाची आठवण सुद्धा येणं लोकांना बंद झालं. अशी काही वर्ष गेली. पेन्सिल कुमारी मोठी झाली. किती मोठी? तर आता राजा राणीला वाटलं की आपल्या मुलीचं लग्न करायला हवं. इतकी मोठी. राजाने विचारलं, काय ग, करशील ना लग्न? पेन्सिल कुमारी म्हणाली, हो, करीन की. पण बाबा, सांगून ठेवते, मला जो आवडेल त्याच मुलाशी लग्न करेन. ते तर झालंच. राजा पुटपुटला. आता राजकुमारी म्हटल्यावर तिचं लग्न राजकुमाराशीच व्हायला पाहिजे. म्हणून मग राजाने देशोदेशीच्या राजकुमारांना पत्र लिहिली, ईमेली पाठवल्या, मेसेज पाठवले, ज्यात त्यांनी असं लिहिलं की पेन्सिल कुमारी कशी प्रेमळ आणि हुशार आहे, तिला कशी मातीची भांडी छान करता येतात, ती मैदानी खेळ कसे उत्कृष्ट खेळते, ती चित्रही कशी सुंदर काढते, तिला हे येतं आणि ते जमतं आणि ते हे तर ती फारच छान करते, असं आठवून आठवून सगळं लिहिलं. आणि माझ्या तिसऱ्या पायाबद्दल नाही लिहिलं ते? पेन्सिल कुमारीनं विचारलं. अगं ते लिहिलं तर कोण लग्न करणार तुझ्याशी? राजाने विचारलं. नाही तर नाही, नाही केलं तर नाही करणार. मी वाट बघेन. आणि जर कोणी नाहीच केलं तर राहू दे, लग्नच नाही करणार मी. पण खोटं बोलायचं नाही हं, तिनं बजावलं. कठीण आहे हिचं. राजा पुटपुटला, पण तरीही त्यांनी त्या पत्रात तिच्या तिसऱ्या पायाबद्दल सुद्धा लिहिलं. आणि शेवटी माझ्या जगावेगळ्या मुलीशी जो कोणी लग्न करेल त्याला मी माझं अख्खं राज्य देऊन टाकेन, असं जाहीर केलं. आपल्या चक्रम मुलीशी लग्न करायला कोणीही तयार होणार नाही, ह्याची त्याला खात्रीच होती. पण ठरलेल्या दिवशी मात्र ठीक वेगवेगळ्या आकारांच्या आणि वेगवेगळे कपडे घातलेल्या राजकुमारांची इतकी गर्दी जमली की प्रधानजी त्यांच्यासाठी खुर्च्या मांडता मांडता अगदी दमून गेले. मग पेन्सिल कुमारी आणि राजा राणी दरबारात आले. मग प्रधानजी पुढे आले आणि म्हणाले, आता प्रत्येकानं पुढे येऊन पेन्सिल कुमारीला आपली ओळख करून द्यायची. पहिला राजकुमार असा एकदम चालत चालत अशी मिशी वगैरे त्याची कुरवाळत पुढे आला आणि म्हणाला, मला खेळाची किती आवड म्हणून सांगू. टेनिस मध्ये सगळ्यात जास्त गोल मीच केले आणि आमच्या गावात जी जत्रा भरते ना, त्याच्या मलखांबच्या स्पर्धेत ऑलिम्पिकचं वर्ल्ड कपचं पदक सुद्धा मीच मिळवलंय. आणि ते सोडून मी रोज सकाळी पळत टेकडी चढतो आणि लंगडी घालत खाली उतरतो. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी ठॉक असा जोरात आवाज झाला आणि पेन्सिल कुमारीच्या तिसऱ्या पायाने त्याला असं काही उडवून लावलं की तो दरबाराच्या झुंबरावरच जाऊन पडला आणि असा लटकत लटकत झोके घ्यायला लागला. शेवटी फायर ब्रिगेड बोलवून त्याला खाली उतरवावं लागलं. दुसरा राजकुमार जरासा लाजत लाजत असा हसत वगैरे पुढे आला. मला ना अगदी लहानपणीपासून ना 3 पायाच्याच मुली आवडतात. आमच्या शाळेत खूप होत्या 3 पायांच्या मुली. तेव्हाच मी माझ्या बाबांना सांगितलं होतं की लग्न करीन तर 3 पायाच्या मुलीशीच. ठॉक! परत पेन्सिल कुमारीच्या तिसऱ्या पायाने त्याला असं काही उडवलं की तो राजवाड्याच्या बाहेरच्या गार्डन मधल्या तळ्यातच जाऊन पडला. ठव्याक! शेवटी मासे पकडण्याचं जाळं टाकून त्याला बाहेर काढावं लागलं. पुढचे दोघं तर कुठून कुठे गेले आणि कशात पडले हे कोणालाच कळलं नाही. पण हे बघून बाकीचे राजकुमार घाबरले आणि कोणी दारातून, कोणी खिडकीतनं उडी मारून, कोणी चेहरा लपवत, तर कोणी एकमेकांची धक्काबुक्की करत दरबारातून पळूनच जायला लागले. बघता बघता पूर्ण दरबार रिकामा झाला. पण हे बघून राजाला मात्र फार राग आला. म्हणजे त्यांनी एवढे कष्ट घेऊन एवढी पत्र वगैरे लिहिलेली, एवढ्या राजकुमारांना बोलवलेलं, तो एकदम चिडून असा त्याचा चेहरा असा पूर्ण टोमॅटो सारखा लाल लाल झाला आणि तो असा एकदम चिडून म्हणाला, अगं कुठून कुठून आले होते हे सगळे? त्या सगळ्यांना तू असं पळून काय लावलंस? काय करू आता मी तुझं? पण पेन्सिल कुमारी अजिबात घाबरली नाही, कारण तिला माहिती होतं की तिच्या तिसऱ्या पायाने जे केलं ते अगदी बरोबर होतं. म्हणून ती म्हणाली, कुठून शोधून आणलेत हो हे बाबा नमुने? सगळे एक जात थापाडे. सगळ्यांना फक्त तुमचं राज्य हवं होतं आणि आज हा तिसरा पाय आहे ना, म्हणून आपल्याला हे कळलं तरी. तुम्हाला चालेल थापाडे जावई,
मला नाही चालणार थापाड्या नवरा, तिनं अगदी गाल फुगवून सांगितलं. मग बाबा म्हणाले तिचे, म्हणजेच राजा म्हणाला, पण आता थापा न मारणारा जावई शोधायला मी कुठे जाऊ? मग पेन्सिल कुमारी म्हणाली, मला ना मुळे राजकुमाराशी लग्नच करायचं नाही, दुसरा कोणीही चालेल. आणि बाबा, ज्याला माझ्याशी खरंच लग्न करायचंय ना, तो इथे स्वतःहून येईल चालेल. तुम्हाला त्याला शोधायला कुठेही जायला नकोय. तेवढ्यात दारावर टकटक झाली. प्रधानजींनी दार उघडलं तर दारासमोर एक हसऱ्या डोळ्याचा आणि चुणचुणीत दिसणारा तरुण मुलगा उभा होता. प्रधानजी अरे अरे असं म्हणेपर्यंत तो त्यांना ढकलून आत आला सुद्धा. त्याच्या हातात सुंदर फुलांचा एक मोठा गुच्छ होता. त्या फुलांनी सगळा दरबार त्या सुगंधाने भरूनच गेला. पण आधीच चिडलेला राजा त्याला बघून आणखीनच चिडला. कोण तुम्ही? काय पाहिजे? त्यांनी चिडून विचारले. माझं नाव चंदन, मी फुलांची शेती करतो. राजकुमारीचं लग्न ठरलं, त्याबद्दल तिला ही फुलं द्यायची होती. छान आहेत ना, माझ्याच बागेतली आहेत. आता काय उपयोग त्यांचा, घेऊन जाते परत, राजा म्हणाला. का? लग्न नाही ठरलं राजकुमारीचं? त्यानं आश्चर्यानं विचारलं. नाही ना, तिला राजकुमाराशी लग्नच करायचं नाही. तुम्ही करता का? मी? राजकुमारीशी लग्न? नाही बा. नाही बा? का बरं? का नाही बा? राणीनं उत्सुकतेनं विचारलं. अहो काय ते तिचं नाव, आमच्या 7 पिढ्यात मुलीचं असलं नाव कोणी ठेवलं नव्हतं. बर ते जाऊ दे, ही राजकुमारी, तिला काही काम करायला जमणार आहे का? आपले 3 पाय पसरून ही दिवसभर नुसती अशी बसून राहील आणि नुसते हुकूम सोडेल. बर तेही जाऊ दे, पण हिच्या तिसऱ्या पायाचं आणि माझं काही जमायचं नाही बाबा. का बरं का? राणीनं उत्सुकतेनं विचारलं. राजानेही कान टवकारले. इतका वेळ फुगून बसलेली राजकुमारी ही गालातल्या गालात हळूच हसली. हे बघा, मला अधूनमधून खोटं बोलायची सवय आहे. म्हणजे मोठं खोटं नाही, जरासं इवलं इवलं. इवलं इवलं खोटं म्हणजे कसं? राजाने विचारलं. म्हणजे बघा, लग्न झाल्यावर ही अधूनमधून तरी स्वयंपाक करणार. आता एक दिवस जर स्वयंपाक कमी पडला तर मला सपाटून भूक लागलेली असून सुद्धा मी हिला म्हणणार, बरं झालं आज स्वयंपाक कमी केलास, तसंही मला भूकच नव्हती. म्हणजे मी खोटं बोलणार. आणि हिने जर एखादा फालतू विनोद केला तर मला जरी हसू येत नसलं तरी हिला बरं वाटावं म्हणून मी उगाचच हसणार. हेही आता खोटच झालं ना. आता एवढ्याशा खोट्यासाठी जर हा तिचा तिसरा पाय मला कुठेतरी लांब भिरकावून लावणार, नाहीतर जोरात किक मारणार. आता माणसानं बायकोवर प्रेम करायचं तरी कसं, तुम्हीच सांगा. आणि ह्या सगळ्यात भर म्हणून तुम्ही मला तुमचं अख्खं राज्य देणार. आता मी माझी बाग सांभाळू का तुमचं राज्य सांभाळू? नाही जमायचं. तुम्ही आपला एखादा राजकुमारच शोधा, येतो मी. राजा, राणी आणि पेन्सिल कुमारी त्याचं बोलणं नुसतं आ करून ऐकतच होती. त्या तिघांनीही पेन्सिल कुमारीच्या तिसऱ्या पायाकडे पाहिलं. तो जागचा हल्ला सुद्धा नव्हता. ए थांब थांब थांब. पेन्सिल कुमारी पळत त्याच्या जवळ गेली आणि चंदनला थांबवलं. पण ती काही बोलणार एवढ्या जोराचा वारा आला. धडामधुडूम आवाज झाले. दार धाडकन उघडलं गेलं आणि वाऱ्यावर आलेली भिरभिरत किनई परी राजाच्या पुढ्यात येऊन पडली. तिला पाहून राजा किंचाळला. सॉरी सॉरी, पुन्हा उशीर झाला. पण आले की नाही? तुम्ही बोलवलेलं नसताना सुद्धा? डोळे मिचकावून इकडे तिकडे पाहत की नाही म्हणाले. कुठे गेले सगळे? लग्न झालं का रे? राजानी चंदन आणि पेन्सिल कुमारीकडे बोट दाखवत म्हणाला, नाही. आणि आता तू आलीस म्हणजे ते कधीच होणार नाही. ए तू जा ना ग इथून. अरे पण यावेळी मी आठवणीनं जादूची छडी घेऊन आलीये. ही बघ. तिने खिशातनं छडी काढली आणि राजासमोर धरली. ही छडी? राजा ओरडला. हा तर मोबाईल आहे. आहे म्हणजे आहेच. अरे आजकाल छडी की नाही मोबाईल मध्ये असते, लेटेस्ट मॉडेल. तुला की नाही काही माहिती नसतं. आपण कुठे, जग कुठे चाललंय. थांब दाखवतेस तुला. ए तू इकडे ये ग. काय रे तिचं नाव ते? पेन्सिल कुमारी. राजा चाचरत म्हणाला. ई कसलं नाव आहे? कुणी ठेवलं? तूच. अय्या हो, असं काहीतरी विचित्र कसं काय सुचतं नाही मला. कमाल आहे ना माझी, की नाही म्हणाली. पण ठीक आहे, आपण बदलून टाकू ते. जमेल तुला? राणीनं विचारलं. ईश, न जमायला काय झालं? आपल्या मोबाईल हातातला राजासमोर नाचवत की नाही परी म्हणाली. हा सांगा, काय नाव ठेवायचंय? की मी सांगू?
नको. राजा आणि राणी दोघंही एकदम ओरडले. तिचं काय नाव ठेवायचंय ते तिलाच विचार, राणी म्हणाली. काय ग? चंदनला की नाही कलिका हे नाव खूप आवडतं. आणि तुला? मला पण, पेन्सिल कुमारी म्हणजे कलिका म्हणाली. मग किनईनं आपला मोबाईल असा लांब धरला, त्याच्यावर अशी आडवी उभी बोटं फिरवली. मग तो असा धरून त्याच्याकडे असं निरखून निरखून मान वाकडी करून पाहिली. खुश झालं बाई एकदाच. आता सगळ्यांच्या मेमरीतनं तुझं जुनं नाव डिलीट झालंय. खुश? किनईनं विचारलं. पेन्सिल कुमारी हसली. आता आणखी काय हवंय तुला? जे हवंय ते आत्ताच माग, जोपर्यंत मला हे ऍप वापरता येतंय तोपर्यंत. एकदा मी विसरले की पुन्हा पंचायत. किनई मावशी, मला काही नको. उलट जे तू आधी दिलंयस ना तेच परत घे, कलिका म्हणाली. आणखी काय दिलं होतं मी? हा तिसरा पाय. हा पण मी दिला होता? किनईला फारच आश्चर्य वाटलं. पण हा का नकोय तुला? कारण ह्याला इवलंसं खोटं चालत नाही आणि मला हवंय इवलं इवलं खोटं, कलिका म्हणाली. हे काय असतं? बुचकळ्यात पडलेल्या किनईपरीने विचारलं. ते तुला नाही कळायचं. मग घेतेस ना परत? कलिकाने हसत विचारलं. हो घेते की. थांबा म्हणत किनईनं पुन्हा एकदा तिच्या मोबाईलवरनं अशी उभी आडवी बोटं फिरवली. मग तो पेन्सिल कुमारीच्या म्हणजे कलिकाच्या तिसऱ्या पायासमोर धरला आणि मग बघता बघता पाय छोटा छोटा होत नाहीसा झाला. कलिका हसली. तिनं चंदनकडे बघितलं आणि विचारलं, आता? चंदनही हसला. त्याने त्याच्या हातातली फुलं तिच्यासमोर धरली आणि म्हणाला, करशील माझ्याशी लग्न? थोड्याच दिवसांनी कलिकेचं आणि चंदनचं अगदी थाटामाटात लग्न झालं. पण ह्या वेळेस बघू ग जरा तुझं लेटेस्ट मॉडेल, असं म्हणून राणीनं किनईपरीचा मोबाईल घेतला स्वतःजवळ आणि तो लपवूनच ठेवला. राजानेही किनईपरीवर अगदी बारीक नजर ठेवली. त्यामुळे लग्नात काही घोटाळा झाला नाही. कलिका आणि राजकुमार, कलिका आणि चंदन हे आनंदाने राहायला लागले. राजाचं अख्खं राज्य त्याच्याकडेच राहिलं. राणीलाही पुस्तकं वाचायला वेळ मिळायला लागला. आणि पेन्सिल कुमारीचा तिसरा पाय नसून सुद्धा राजा कधीच राणीशी खोटं बोलला नाही आणि त्यांनी चोरून भेळपुरी आणि कुल्फी सुद्धा खाल्ली नाही. रीतसर राणीला सांगूनच खाल्ली. सांगायचं इतकंच की आपल्या परिकथेतली परी ही जरी धांदरट, वेंधळी आणि विसरभोळी असली तरी जसं सगळ्या परिकथेत शेवटी सगळे आनंदाने राहायला लागतात, तसे याही परिकथेत सगळे शेवटी आनंदाने राहू लागले. आवडली का गोष्ट? Absolutely fantastic story. I liked it so much. I'll ask everybody to unmute and you can just react to the story. It was amazing. मला खूप आवडली. छान होती. बहुत मस्त. खूप भारी होती. खूप मस्त खूप छान होती. खूप छान. पेन्सिल कुमारीचा तिसरा पाय राजाला जो तो असं मारतो ना लाट, ते ठीक मारतो, ते मला खूप आवडला तो पाठ. खूप खूप छान होती. खूप आवडली. खूप छान होती. मला खूप आवडली. Excellent, excellent. So this is overwhelming response, Sanika. So we thank you for your storytelling session, and let me tell you guys, those who are listening to this story, 30 minutes of this performance is really, really, really very hard. कुठली गोष्ट 25 ते 30 मिनिट सांगणं. Yes, absolutely. So, okay. So everybody is going to tell story and tell story of Sanika to people around you. तीन पायांची राजकुमारी अशी ही जी गोष्ट होती, त्या गोष्टीला तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना नक्की सांगा. Tell to your parents and relatives and friends, and also keep telling stories. So let's move forward to our next storyteller. Anup Dada, I welcome you and I ask you to unmute yourself and you can just react. Yes, next time. All right, so let's have Anup Dada right now and let's Anup Dada react to Sanika's story first. Anup Dada. I
I really loved Sanika's story. It was so much fun, and it was so much of like movement and action. I also was thinking, ki, like, what is this Pari doing, right? Because we would want her to do the right thing, but she's always making mistakes, and then like the princess still takes it all so positively, right? I really liked that about the princess, that she took everything that came to her very positively. That was really fun, right? And how often do we see people with 3 feet, right? 3 legs is something very rare, and that is very surprising. But Sanika did a wonderful job, and I especially like the cutouts and the artwork that she made, right? I'm very sure that every one of us also enjoyed the cutouts, because we knew, we could see how the pari looked, how the princess looked, how the king and the queen looked, right? All of this was really wonderful to watch. So thank you, Sanika. It was a brilliant performance, so to say. It was more than a story, it was Thank truly you. a performance. Thank you. Yes. So Anup Dada is a community art developer. This is a very different term altogether, and we'll ask him what he does. He will introduce himself and he'll start the story immediately. So I welcome Anup Dada, and Anup Dada speaks many languages. So he speaks Marathi very well. He speaks Hindi very well. He speaks Malayalam, I guess, very well, and he speaks English very well. So I welcome Anup Dada, and he plays one instrument. Anup Dada, is that instrument around? I actually, yes, I have it a little ways away. I can go quickly get it. If possible, just show it after the session. All right. Show it to us after the session. Yeah. Okay. So all set for next story. Are you all excited? Great. Okay, let's have Anup Dada's story then. So Yes. just give me a second. I'll mute everybody and I'll unmute Anup Dada. Yes. So we're going to start with the story now. Okay. And this story is of this kid called Pinky. Okay. Now, Pinky was a funny name for a boy. Okay. But his name was Pinky. And he lived on an island. He lived on a small little island. In the middle of that island, there was a town. Okay. This is where the story is set. And I'm going to tell you this story. Okay. Good. We're going to start now. So we go on a journey to a small town that was in the middle of an island in the middle of the sea. The town was at the foot of a tall mountain. And the amazing thing about that was that in this town, everyone was extremely happy and content all the time. Okay, they were just happy all the time. So life was really simple, but it was also very boring. And especially, life was boring for little Pinky. He was the one that was the most bored of all. This was because Pinky was a very curious child. He would always be asking questions. He would ask why questions. Why is the sky blue? Why do birds fly but people don't? Why can people talk but animals can't? Why do fish live in the water and can't live on land? Why do we not fall off the earth? Why does the sun come out in the day and moon comes out at night? Why does the earth go around the sun? Why do monkeys have hair everywhere and I don't? Pinky just had so many why questions. He also had a lot of what questions, by the way. What makes the airplane fly? What is beyond the sky? What is inside the earth? Why is an orange color? Why are both the colors in the name same? Oh, what is on the moon and what are seasons? And a lot of what. He also had how questions. Those were the ones that the people were afraid of the most. People used to run away when they saw Pinky coming with a curious look on his face. So if Pinky is walking happily, everyone said, hi, Pinky. And that was that, right? But the moment they saw Pinky curious and thinking, they would run away because they knew that Pinky would come and ask them 100,000 questions and they could not answer them. Right? Now, the people in Pinky's town avoided answering all of his questions. Though this was not because they were bad people, right? We need to remember this. The problem was that once Pinky started asking questions, he would never stop. He would just keep asking questions ceaselessly. Without stopping, ceaselessly, he would keep asking questions. Almost all of the townspeople had experienced this firsthand. Okay? So,
one morning when old Mr. Patwardhan had answered a question of his, Pinky kept asking him questions till it was the middle of the night. Okay, I will tell you all about it if you have some time. Okay, if you have some time, then I want you to quickly clap so that I can see that you have some time, and then I'll tell you what happened between Pinky and Mr. Patwardhan. Okay, great. So, Mr. Patwardhan was walking back home in the morning after getting milk for his tea. Mr. Patwardhan really loved his tea, and it was important that he had it exactly at 9 o'clock in the morning. So he was quickly hurrying with this milk to make his tea. He saw Pinky walking by and wished him, saying, "Good morning, Pinky." Pinky looked up at the sky, then looked up at Mr. Patwardhan, and he got that curious look. And Mr. Patwardhan was like, "Oh my God, what have I done? Pinky is curious now. He's going to reach out and ask me a question." And Pinky, as expected by Mr. Patwardhan, said, "Why is it a good morning?" Then Mr. Patwardhan, shivering and scared, goes, "Because the sky is clear and the birds are singing and the sun is bright and warm." But this increased Pinky's curiosity. He asked, "What is a clear sky? And why is that a good thing?" Mr. Patwardhan says, "That way we can get the pleasure of the warmth of the sun." But what is the reason of the sun being warm? Because Pinky, it is a giant ball of fire. Pinky put up his finger to the sun and he looked at the sun and he saw that the sun was just this big. So he goes like, "The sun doesn't look that big to me." Mr. Patwardhan now was a smart man. Okay. He says, "That is because the sun is far, far away. And that is why it looks smaller. You see the building that far away. Now you know that the building is far bigger than you, but it appears smaller because it's so much further away." Now imagine how much bigger the sun is because it's so far away that it looks just as small as a small ball, right? But then Pinky had another question. So he goes like, "So if the sun is far away, how does the heat reach us?" Mr. Patwardhan says, "Because it is so hot that the fire reaches all the way here." So then Pinky was quick to answer, "Have you gone there?" "No, I haven't," is what Mr. Patwardhan says. "Then how can you know that it is far away and that it is hot?" Mr. Patwardhan was getting tired of this and it was becoming evening now. That's just how it is. I know because I read studies written by scientists. Okay. Now Pinky was very, very curious indeed. He asks, "What is a scientist?" Mr. Patwardhan says, "They are people who know a lot about our world." How do they know a lot? Pinky was very, 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 very curious. That's because scientists spend time studying how and why things are the way they are. This made Pinky think of scientists as people who were very much like him. Because he also asked a lot of questions and he wanted to know about the world. And scientists were people who already asked questions and knew so much about the world that they could ask and answer questions about the world around them. And Pinky now really, really, really wanted to meet one. But while Pinky was lost in this thought, Mr. Patwardhan made his escape. Okay, quietly walked away. Okay. Now this was the norm with Pinky, right? No one could answer his questions and his curiosity was never satisfied. But then one day, he was walking on the beach. He was looking at seashells on the seashore. Okay, while he was looking at the seashells and wondering where they came from, a gigantic ship came to the island. The ship had a giant chimney, and the chimney had in front of it a giant horn. The giant horn blew, and Pinky's attention went to the giant ship that was just coming and docking to the shore. Pinky quickly ran and by the time he got to the ship, he saw that a bunch of these sailors were carrying down equipment,
weird looking equipment. Okay. Now the problem with this was that Pinky just couldn't recognize what the equipment was. He ran along the queue of the sailors unloading the equipment and asked, "What are you guys unloading?" The sailor was a rough looking man and he had a scar on his cheek. He was huffing and puffing under the weight of the box. So it was a very heavy box, right? And he was, with heavy breath, he also, "Ugh, this is scientific equipment." "Well, what is it for?" asked Pinky. "I don't know. It belongs to the mad scientist, Dr. Neil deGrasse Tyson." So the sailor laughed, right? Pinky asked him, "When do you think the laboratory will be ready?" And the sailor said, "Well, if I keep talking to you, then maybe never." The sailor laughed very loudly. Now, Pinky wanted to ask more questions, but he knew that if he kept talking, then he would just delay the arrival of the scientist because these people will not be able to build his laboratory. So he hurried off on his cycle to tell his friend Sneha this wonderful news. Okay, now who is Sneha? Sneha was a very adventurous girl. She loved exploring new places and new things. She was also the only other member of the ultra super secret mega awesome club. Okay, or to be saying super talented, interesting, nice kids club. That is the new name of the club that they had come up with. Okay, and the acronym of it, short form of it, is Stink Club. Okay, super S, talented T, interesting I, nice N, kids K, club. Okay, so they had a club called Stink Club. The purpose of the club was to go on adventures and to explore the island. Sneha was the one who used to decide where they were to go, and Pinky would accompany her on such excursions. But when Pinky would be scared of the things he didn't know, Sneha was brave. Okay? Whether it was a lizard or a river or even a stinky shoe, she would use her walking stick and get them all away. Okay? So she used to protect Pinky wherever Pinky was afraid. As he reached Sneha's house, he rang his bell loudly. Ding, 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 ding. This was their secret code. Okay, it meant that they were to meet at their hideout for a meeting of the Stink Club. He parked his cycle near the footpath and walked up to their secret hideout. Hideout means a place where they used to meet. Okay, they are adda, so to say. The hideout was a large tree house on top of a giant banyan tree. Okay, he quickly went to a tiny hole in the tree trunk and pulled a string. So Pinky walks up to the tree. There is a tiny hole in the tree. He puts his hand inside, and inside the tree there is a string, and he pulls on the string. Suddenly a rope ladder fell down from the tree house and he climbed up. Okay. Now inside the tree house, the inside of the tree house was luxurious. Okay. It had a table for Pinky, another table for Sneha. There were comic books and crayons and toys all over the place. There were also samples of rocks and feathers and other things they had collected on their adventures. Okay. Pinky went and sat down on his chair, excited to tell Sneha the good news. Soon, there was a knock on the floor door, okay? Because it's a tree house, so the door cannot be on the side, right? The door was below, on the floor. Tuck, 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 tuck. That was the code, and the code was correct, so it was Sneha. Pinky jumped out of his chair, okay? And he quickly pulled the door open. Hiya, Pinky. Why did you call an early meeting for? There is some exciting news, Sneha. There is a great person who is going to be coming to our island. Someone who is awesome. Okay. What? An astronaut is going to be joining us? Or is it a bullfighter? Oh, wait. Is it a fighter plane pilot?
is what Sneha asked. Okay? No, someone far cooler. A person with all the answers. A scientist. You're joking, right? Is what Sneha asked Pinky, right? No, really. A real scientist is coming to our island. I couldn't believe it either, that someone this amazing could visit our island. But it's true, said Pinky to Sneha. Scientists aren't cool. They're nerdy old people with white clothes and jackets who are always in their offices. Now, Sneha didn't like people who were in their offices, okay? Boring people with boring jobs and boring clothes in their boring offices is what Sneha says. Well, I do not agree with you. Scientists are cool. And this one is building his laboratory on top of the volcano. What? Who told you this, Pinky? Asked Sneha. Right? I heard it straight from the people who were carrying their equipment for him, because Pinky had seen the sailors at the shore and they had told him. Sneha thought about it for a second, okay? Really thought about it and said, this guy seems interesting. Let's go meet him, Pinky. Now, Sneha was so excited to meet the scientist that she was almost half the way out the door when Pinky said, not so soon. He's not here yet, okay? Oh, Sneha was a little disheartened because she really was up for an adventure at all times and she really wanted to climb all the way up to the top of the mountain. So she was a little sad. But he will be here soon. And when he gets here, the Stink Club will be here to welcome him in grand fashion. Okay, said Pinky while making the Stink Club salute. Okay, so the Stink Club salute is this. You have to do this and do that. Okay, could we all do the Stink Club salute? Everyone, Stink Club salute. Okay, correct. So that's the Stink Club salute. Okay, he said that to Sneha. Sneha thought about it for a second and said, agreed, said Sneha loudly. Okay, they started preparing for the arrival of the scientist, Dr. Neil deGrasse Tyson. Okay, this is the name of the scientist. So what did they do? Every day after school, they would meet and they would paint a welcome sign. They would put sparkles on it. They would put a lot of streamers on it. They saved up and bought photoons. Okay, and so that they could welcome him in grand fashion. And one such day, after the Stink Club meeting, Pinky was waiting for the arrival of Dr. Tyson, right? So he would always, on the way back home, look at the top of the mountain where the lab was under construction. Days went by, but no change. The decorations that Sneha had made were even catching dust, and the glitter on the banner was getting everywhere. But he never gave up hope. Pinky was very hopeful. He kept a list of all the questions he was going to ask Dr. Neil deGrasse Tyson, okay, when he met him. And the list became longer and 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 longer, to the point where he had to carry it rolled up into a big bundle, okay? On a warm evening, when he was cycling back home, he saw a light on the top of the mountain. He quickly understood that Dr. Neil deGrasse Tyson must have arrived. He could not wait. It was important that the Stink Club was the first one to meet the scientist. So he sped to Sneha's place and rang the meeting code. Ring, 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 ring. By the time Sneha got to the Stink Club house, Pinky was already loading up supplies into a cardboard. What is the hurry, Pinky? She asked. He's here. He's here. He's finally here, said Pinky in almost a squeal. The scientist? Yes, yes, I saw a light in his lab. We need to go now. While Sneha was happy for Pinky, she was also aware that the trek up the mountain will not be an easy one. You do know that it is getting dark out, right? Yes, yes, said Pinky absentmindedly. And you know that you're scared of the dark, right? Yes, yes, I know. And you know that I am scared of the dark too, right? Pinky looked up. I do, but we cannot let the Butch Club be the first one to make friends with him. While Sneha knew the risks,
she did not want to lose the opportunity for any other club to make friends with Dr. Neil deGrasse Tyson. Okay. A group of mean bullies could become his friends, and then what would happen? So she had to risk it. Okay, but wait here while I tell mom and dad and go get my torch. Pinky nodded fast that he got dizzy. Okay. When Sneha got back from her house, she had her bicycle, her helmets, and her knee pads. And then she had also brought along one extra one for Pinky as well. She tied the torch to the front of the cycle to illuminate the way ahead. They both sat on the cycle and they rode up the mountain. The climb was dangerous, but Sneha was aware of each and every obstacle on her way. She had climbed these mountains many times when she was exploring the island. Pinky could not believe that people could manage to carry all this stuff all the way up to the mountain with so much ease. By the time they got up the mountain, they were huffing and puffing. They took a moment to breathe and they went straight up to the door. The door itself was unlike any other door that they had ever seen before. It was polished to a shine and did not have a speck of dust on it. They looked around for a bell, but they could not find one. So while Sneha was looking for a bell, Pinky stood on the mat right outside looking up at the giant door. And while he was going, should I knock or should I not? Should I knock or should I not? A tiny little robot comes out of the door and says, I wouldn't do that if I were you. I was like, but why? Look at your hands. They're so dirty, said the robot. Okay. And I will have to clean it again. My master wouldn't like that. He was like, okay, who is your master? Is he here though? I was like, I am under no such regulation to tell you this. He was a little mad at this. So he knocked the robot off. The robot got mad and he took out his hands and a bunch of guns came out and pointed at Pinky. At this point of time, Pinky fell to the floor, and while he was just about to cry, deactivate is the only sound that he heard. All the red lights became green, all the guns went away, and the door slightly slid open. And from a fog-covered house came a tall, spiky-haired man wearing a lab coat and glasses and looking very, very nice. This was Dr. Neil deGrasse Tyson. Here we'll stop our story for today. Okay? And we will continue this part on the next session. But how do you tell me, how do you like this story so far? Do you like Pinky? Do you like Sneha? How is it? Yeah? See. That is so amazing. That was Very good story. It was an interesting story. Really like it. Amazing story. I love it. It was an interesting story, sir. like Sneha very much. I want to like Sneha very much. We'll ask this, okay? Who all like Pinky? Give me a clap. Okay? Now, who all like Sneha better? Give me a clap. Quite nice. Quite lovely. Mandar sir? I love all the characters in the story. Hey, lovely. Again, this overwhelming response for Anup Dada's story, and mystery तो अभी बाकी है, बीच में ही छूट गई है. And yes, we are waiting for the next part as well. और ये जो स्टोरी थी यहाँ तक जो आई है वो तो क्यूरियोसिटी बहुत बड़ी है, right? Yes, absolutely. So participants say bye to the